नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना. जय जवान जय किसान जय विज्ञान. शेतकरी बंधूंनो, आज आपण SCT वही तंत्रज्ञानाशी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर जास्त न वेळ घालवता आपल्या विषयाला सुरुवात करत आहोत. तर SCT वही तंत्रज्ञान म्हणजे काय आपण नेमकं जाणून घेणार आहोत. आणि SCT वही तंत्रज्ञानाची आवश्यकता का भासली, तर 1967 किंवा 66च्या काळामध्ये जी काही हरित क्रांती झाली, तर ती काही खते, बियाणे, औषधे, कीटकनाशके असतील, तर त्या संदर्भात ती पहिली हरित क्रांती. आणि दुसरी हरित क्रांती म्हणजे की SCT वही तंत्रज्ञान, शेतकऱ्यांना श्रीमंत करणारं तंत्रज्ञान. चला शेती करूया आनंदाने, ही त्या चॅनलची टॅगलाईन आहे. आणि हे एक अभियान आहे आणि त्या अभियानांतर्गत प्रत्येक दिवशी त्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवांच्या यशोगाथा ते अपलोड करीत असतात. आणि त्या तंत्रज्ञानाचे जनक राम मुकेकर सर आणि त्यांचा पूर्ण स्टाफ आणि सर्व महाराष्ट्रातील वितरक, तर त्यांना सर्वप्रथम खूप खूप मानाचा मुजरा. आणि हे तंत्रज्ञान त्यांना विकसित करण्यासाठी किती आव्हान आले असतील. आणि सोनं आणि चांदी किंवा लोखंड, जसं काय म्हणतात की 10 क्विंटल लोखंड आणि काय म्हणतात ते सोनं, तर याच्यामधलं जी काही तफावत आहे, तर ती खूप मोठी तफावत आहे. आणि सोन्याचं महत्त्व हे लोखंडापेक्षा फार आहे. म्हणून झिजून जाण्यापेक्षा गंजून गेलेलं बरं, असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणून राम मुकेकर सरांनी जे काही तंत्रज्ञान शेतकरी बांधवांना दिलेलं आहे, तर ते SCT वही तंत्रज्ञान म्हणजेच काय, तर सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी. हे एक माती वाचवा अभियान आहे आणि ते केंद्र शासनाचा प्रोजेक्ट आहे. तर शेतकरी मित्र हो, हे शेतकरी बांधवांच्या शेतावर प्रोजेक्ट काय काम करेल, तर माती वाचवण्यासाठी हे काम करत आहे. जसे की आज आपण शेतीमध्ये जर युरिया वापरतोय आणि त्याचा जर अतिरेक झाला, तर शेती ही नामशेष होईल अशी यात तीळमात्र शंका नाही. पण हे तंत्रज्ञान मातीच्या पोषणावरती पूर्ण काम करतं आहे, फवाऱ्यावरती काम हे करत नाही. म्हणजेच मातीवरती काम करतं आहे. माती बलवान तर पीक पहिलवान, शेतकरी धनवान, ग्राहक आरोग्यवान, ही टॅगलाईन आज आपल्याला कळली. तर या टॅगलाईनचा उद्देश असाच आहे की माती जर बलवान नसेल तर पीक पहिलवानसुद्धा होणार नाही. आणि पीक पहिलवान नसेल तर शेतकरीसुद्धा धनवान होणार नाही, ग्राहक आरोग्यवानसुद्धा असणार नाही. आज बाजारामध्ये मार्केटचे रेट हे चढ अधिक प्रमाणामध्ये जरी असली, तरी ग्राहकांना संभ्रम अवस्थेमध्ये नेऊन सोडत आहे. म्हणजे आपण जर यांना पैसे दिले, तर या भाजीपाल्याची आपल्याला मुबलकता आपल्याला दिली पाहिजे, त्याचा मोबदला मिळेल का, तर याच अवस्थेमध्ये आज ग्राहकांची अवस्था झाली आहे. तर हे तंत्रज्ञान पूर्ण सिक्युअर आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण आज आपल्याला ते सिद्ध झालं आहे. आणि इथून पुढे आपल्या शेतामध्ये याचे नवनवीन प्रयोग होत राहतील. मग मी तुम्हाला खात्री देतो की हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना नक्कीच. आणि 15 ऑगस्ट 2021 रोजी हे तंत्रज्ञान पूर्णपणे अस्तित्वात आलं. SCT वैदिक आणि SCT हे दोन्ही एकत्र मिळून हे तंत्रज्ञान पूर्ण अस्तित्वात आलं. आणि या तंत्रज्ञानामुळं शेतकरी बांधवांना शेतीमध्ये नवक्रांती करण्याची संधी मिळाली. तर सरलाताई सारख्या ड्रॅगन क्वीन, त्या ओळखल्या जाणाऱ्या, आज नावारूपाला येत आहेत. राहीबाई पेपरे ह्या बीजमाता म्हणून ओळखल्या जातात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज भाजीपाल्याचं असेल किंवा मानवाचं आरोग्य हा खूप ढासळलेलं आहे. आज गोबीसारख्या पिकावरती अनेक केमिकलचा मारा करून ती बाजारपेठेपर्यंत पोहोचली जाते. पण ही तंत्रज्ञान पूर्ण विषमुक्त शेतीकडे वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. आणि या तंत्रज्ञानाचं पुन्हा एकदा एक खास वैशिष्ट्य आहे की म्हणजे केमिकलसोबत चालत नाही. म्हणून शेतकरी मित्रांनी हे तंत्रज्ञान वापरण्यास काही हरकत नाही. जी काही RNPHK असेल, हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. पण केमिकलमध्ये तसं नाही. पावसाळा असेल तर त्याचं खत टाकल्यानंतर मुळ्यांमधून रोग पसरू शकतात. पण हे ड्रेंचिंगही करता येतं. म्हणून शेतकरी बांधवांनी हे तंत्रज्ञान समजून घेऊन या तंत्रज्ञानाला सहकार्य करा. तर चला शेती वाचवूया आणि देश वाचवूया. शेती हाच देशाचा कणा, ही कायम आपण ध्यानात ठेवूया. शेतकरी मित्र हो, आपला चॅनलचा उद्देश कुठल्याही चुकीची माहिती प्रसारित करून शेतकरी बांधवांच्या दिशाभूल करणे हा नाही, परंतु
शेतकऱ्यांना श्रीमंतीकडे म्हणजेच शेतकऱ्यांचं आरोग्य असेल किंवा शेती असेल हे चांगल्या पद्धतीने कशी करता येईल याचं आपल्या शेतीमधून माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो आणि इथून पुढेही करत राहील. तर आपला एकच पक्ष शेतीवर लक्ष आणि SCT वैदिकशिवाय शेतीला पर्याय नाही. आज मिरचीसारखं पीक हे केमिकलवरती येऊ शकत नाही, व्हायरसने संपून जाते, पण SCT वैदिक तंत्रज्ञान हे पूर्ण मातीवरती काम करते. थांबू शेतकरी मित्र, इथेच पुन्हा भेटूयात नवीन माहितीसोबत एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.